सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. मोरया मोरया मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरावा तू बालकोटी. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. आज मुद्गल ऋषी आणि बाप्पा यांच्या त्या रंगलेल्या सत्संगामध्ये प्रत्येक गोष्टीचा उलगडा होतोय आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सत्य कसं जाणून घ्यायचं, वेळ काळ कशी साधायची, खरं खोटं नक्की कसं तपासायचं, हे सगळ्या गोष्टी बाप्पा समजावून सांगतोय. आणि या समजावून सांगण्यामागे हेच उद्देश आहे की ती प्रतिज्ञा रक्षक, ती प्रतिज्ञाची जी प्रतिज्ञेचं रक्षण करणारी, प्रतिज्ञेचं पालन करणारी जी काही कला आहे ती मुद्गलाला पूर्णपणे अवगत व्हायला पाहिजे, मुद्गलाला पूर्णपणे समजायला पाहिजे, तो प्रकाशक व्हायला पाहिजे, त्याच्या हातून प्रत्येक गोष्टीवरती प्रकाश पडायला पाहिजे, प्रत्येक गोष्ट त्यांनी प्रकाश ज्योतामध्ये आणली पाहिजे, प्रत्येक गोष्ट लोकांना समजली पाहिजे, समाजाचं कल्याण व्हायला पाहिजे आणि प्रजेला त्यांचं हित कळायला पाहिजे. बाप्पा एकाच बाणामध्ये एवढं सगळं साध्य करतोय. एवढ्या सगळ्या गोष्टी आत्मसात करण्याकरता मुद्गलांना त्या सगळ्या गोष्टींची हातोटी देतोय की जेणेकरून या कला पूर्णपणे प्राप्त होतील. मानवाच्या आयुष्यामध्ये मांगल्य येईल, त्याच्या आयुष्यामध्ये सत्य राहील, त्याच्या आयुष्यामध्ये कुठेतरी धर्म राहील, त्याच्या आयुष्यामध्ये या कला प्राप्त करून झाल्यामुळे सुख प्राप्त होईल आणि तो या सगळ्यामध्ये आनंद घेता येईल, तो आनंदी राहील. आणि या सगळ्या गोष्टी समजावून सांगत असताना मग मुद्गल ऋषी त्या ठिकाणी बाप्पाला विचारतात की बाप्पा, कलियुगामध्ये अशी कुठली गोष्ट आहे रे की ज्या गोष्टीमुळे जास्त अनर्थ होईल, जास्त पाप त्या ठिकाणी होईल आणि या कलांपासून माणूस बाजूला जाईल, त्या ह्या कलांपर्यंत पोचू शकणार नाही, याच्याकरता काय? त्यावेळेला पूर्णपणे बाप्पा विचार करून म्हणतो, मुद्गला मला वाटतं याचं उत्तर तूच द्यावं की कलियुग आज तुला मी व्यवस्थित समजावून सांगतोय आणि ते समजवत असताना तू लोकांमध्ये बघ की अशा कुठल्या गोष्टीमुळे त्यांच्यामध्ये दुराग्रह निर्माण होईल, अशा कुठल्या गोष्टीमुळे ते एकमेकापासून लांब जातील आणि असं कुठलं पातक त्यांच्या हातून घडेल की ज्या पातकामुळे पूर्णपणे त्यांना त्रास निर्माण होईल, त्यांच्या आयुष्यामध्ये विनाकारण ते अनर्थाकडे जातील. त्यावेळेला मुद्गल ऋषी विचार करतात पण त्यांना काही सुचत नाही आहे. स्वार्थ आहे त्याचं उत्तर द्यावं. तर मगाशी बाप्पा स्वार्थाबद्दल सुद्धा चांगलं बोललेलं आहे की या स्वार्थाची आपल्याला व्याख्या कळलेली आहे की आपलं भोजन म्हणजे आपला स्वार्थ आहे, ह्याच्या पलीकडे स्वार्थ असा आपला काहीच नाही. याच्या व्यतिरिक्त जे काही आहे ते परमार्थ आहे किंवा जे काही आहे ते अर्थ आहे आणि जर आपण त्याचा इकडे तिकडे वापर केला तर तो अनर्थ होईल. मग या सगळ्या गोष्टी समजत असताना आता स्वार्थही म्हणू शकत नाही. मग त्यावेळेला तेच बाप्पाला म्हणण्यात की बाप्पा नाही रे, कलियुगाचा मी नाही एवढा विचार करू शकत, तूच मला उत्तर दे. आणि त्यावेळेला बाप्पा म्हणतो की अरे, कलियुगामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल ती म्हणजे निंदा. निंदा ही कलियुगामध्ये खूप श्रापासारखी असेल. आत्ता जसे ऋषीमुनी श्राप देत आहेत किंवा एखादा श्राप माणसाला भोवतोय, तसं त्यावेळेला श्राप असतील ते श्राप म्हणजे की निंदेच्या स्वरूपामध्ये असतील आणि कलियुगामध्ये निंदेचं पाप सर्वात मोठं असेल. ही निंदा आहे ना, ही खूप त्रासदायक आहे आणि या निंदेमुळे मोठी मोठी पापं त्या ठिकाणी उडवली जातील. मग निंदा म्हणजे नक्की काय, असं मुद्गल ऋषी गणपती बाप्पाला विचारतात. त्याला बाप्पा म्हणतो की निंदेचा खरा अर्थ आहे की स्वतःला कुठलीही परिस्थिती माहिती नसताना एखाद्या परिस्थितीवरती केलेलं पूर्णपणे निगेटिव्ह किंवा पूर्णपणे नकारात्मक विधान म्हणजे निंदा. आणि एखाद्या गोष्टीची जाणीव असूनसुद्धा, एखादी गोष्ट बरोबर आहे ही माहिती असूनसुद्धा केवळ त्याच्यामधल्या उणिवा शोधायच्या आणि त्या उणिवांवरतीच बोलायचं आणि उणिवाच प्रकाशित करून दाखवायच्या, या गोष्टीला सुद्धा निंदाच असं म्हणतात. म्हणजे थोडक्यामध्ये नकारात्मक विचार एखाद्याच्या एखाद्याच्या व्यतिरिक्त तो तिथे नसताना त्याच्याबद्दलचे नकारात्मक विचार प्रगट करणे म्हणजे त्याची निंदा करणे किंवा एखाद्याला बरोबर असताना प्रगट होणे हे सुद्धा त्याची निंदाच आहे. पण त्या गोष्टी प्रगट करणे ज्या गोष्टी पूर्णपणे नकारार्थक आहेत. मग बाप्पा म्हणला की अगदी बरोबर, पण कलियुगामधली ही म्हणपणे बरं का मुद्गला की निंदकाचे घर असावे शेजारी. आता पुन्हा मुद्गल ऋषी कन्फ्यूज झाले की अरे, कलियुगामध्ये बाप्पा म्हणतोय की निंदा सर्वात खराब असेल आणि निंदा खराब असताना परत असंही म्हणतोय की निंदकाचे घर असावे शेजारी, म्हणजे बाप्पाला नक्की काय म्हणायचं आहे? त्यावेळेला बाप्पा म्हणला की बघ, सगळ्या गोष्टी जर आपल्याला सकारात्मक सांगायला लागले तर आपल्या नकारात्मक बाजू आपल्याला कळणारच नाही आणि मानव पूर्णपणे म्हणजे की त्या ठिकाणी स्वाभिमानी होईल, परंतु त्याच्याबरोबर तो अभिमानी सुद्धा होईल आणि तो अभिमान इतका पुढे वाढत जाईल, मग त्याच्या गर्वामध्ये रूपांतर होईल, म्हणजे त्याच्यामध्ये इगो येईल आणि मग सर्वाचा नाश होईल.
मग तो टाळायचा असेल तर कुठेतरी निंदकसुद्धा असायला पाहिजे. त्या निंदकांनी वेळोवेळी निंदा केल्यामुळे याला जागृती येईल आणि याचे अवगुण पण याला कळतील, याची चुकीची कामं पण याला कळतील आणि याच्या लक्षात येईल की जसं प्रजा चांगल्या गोष्टीचं, समाज जसं चांगल्या गोष्टीचं पूर्णपणे हिशोब ठेवतोय, तसा प्रजा, तसं समाज हा चुकीच्या गोष्टींचा पण पूर्णपणे हिशोब ठेवतोय आणि मी जे बरोबर करतोय त्याच्याबरोबर माझं काय चुकतंय ते सुद्धा त्याला प्राप्त होईल. म्हणजे कलियुगामध्ये निंदक असावा, पण सर्वात मोठं पाप हे निंदेचं निर्माण होईल. मग ही निंदा कशा प्रकारे असते, त्याच्याने कसं पाप निर्माण होतं, त्याच्यामध्ये कसा त्रास होतो, हे सगळं बाप्पा त्या ठिकाणी मुद्गल ऋषींना समजावून सांगतोय. आणि ते समजावून सांगत असताना ही निंदा किती महाभयानक आहे, या निंदेमुळे किती पाप होतात ते जाणून घेण्याकरता आपण जाऊ साई सच्चरित्रामध्ये. आज साई सच्चरित्रामध्ये बाबा सकाळी आपले प्रातःकाल विधी आटपून आलेले आहेत आणि त्या नदीच्या किनाऱ्यावरती शांतपणे उभे राहिलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे की शिर्डीच्या जवळपास पूर्णपणे गोदावरी वाहते आणि त्या गोदावरीच्या तटावर ते उभे आहेत. म्हणजे आणि त्या तटावरती उभे असताना समोर एक म्हणजे की डुक्कर आलेलं आहे आणि ते डुक्कर तिथे पडलेली विष्ठा पूर्णपणे चघळत आहे, पूर्णपणे खात आहे आणि बाप्पा त्या डुकराकडे पूर्णपणे बघत बसलेत आणि सगळेजण म्हणतात की काय तुम्ही त्या सुकुराकडे बघत बसलेत, म्हणजे त्या डुकराकडे बघत बसलेत. त्याला बाबा त्यावेळेला कुतूहलाने म्हणतात की बघ हे डुक्कर आहे ना, हे डुक्कर म्हणजे की असं आहे की ते पूर्णपणे जी विष्ठा चघळत बसले ती आणि तुम्ही दोघेही जण सारखेच आहात. म्हणजे की ते विष्ठा चघळत बसले आणि तुम्ही एखाद्याची निंदा करत असताना, एखाद्याच्या विषयाविषयी चर्चा करत असताना नकारात्मक चर्चा करून ती विष्ठा खाण्याचंच काम करताय. म्हणजे निंदा किती भयानक आहे याचं उदाहरण बाबा त्या ठिकाणी देत आहेत. समोरच्या लोकांना काही कळलं नाही की अरे तुम्ही त्या म्हणजे की डुकराकडे आम्हाला दाखवताय, ते विष्ठा खाताना दाखवताय आणि म्हणताय की तुम्ही अशा प्रकारची विष्ठा खाताय, म्हणजे आम्ही काय करतोय. त्यावेळेला बाबा त्यांना समजावून सांगतायत की अरे तुम्ही तुमच्या मुखाने जी निंदा करताय ना, ती निंदा म्हणजे त्या डुक्करांनी विष्ठा चघळल्यासारखंच आहे. तर डुक्कर विष्ठा चघळून जसा त्याला आनंद मिळतोय, तशी निंदा करून तुमच्या मुखातून एखाद्याची निंदा करताना तुम्हाला आनंद मिळतोय. त्याच्यावर सगळेजण खूप शरमतात आणि निंदा किती भयानक आहे ते बाबा त्यांना सांगतात. की एक गरीब बिचारी म्हणजे की बाई होती, तिच्याकडे ताकाशिवाय दुसरं काही नव्हतं. ती ताक बनवायची आणि ताक विकायची. एक दिवस त्या गावामधले एक पुराणिक बुवा होते जे वेगवेगळ्या कथा लोकांना सांगायचे, त्या ठिकाणी काही कर्मकांड करायचे, यज्ञ करायचे, परंतु आपल्या पोटापुण्यापुरतीच लोकांकडनं दक्षिणा घ्यायचे. लोकांचं भलं व्हावं, समाजाचं कल्याण व्हावं म्हणून ते कार्यान्वित असायचे. आणि ते कार्यान्वित असताना असं झालं की त्या म्हातारीची आणि त्यांची गाठ पडली. म्हातारीला वाटलं की पुराणिक बुवा एवढी सेवा करत असतात तर आपण त्यांना काहीतरी द्यावं आणि तिच्याकडे ताकाशिवाय दुसरं काही नव्हतं. मग ती पुराणिक बुवांना म्हणली की अहो माझ्याकडे द्यायला फक्त ताकच आहे, तुम्ही याचा स्वीकार कराल का. ते म्हणले अवश्य स्वीकार करीन आणि तुझ्याकडचं ताक खूप सुंदर असतं, सगळेजण तुझ्याकडच्या ताकाची तारीफ करत असतात. तर मग ते ताक आहे ना मला फक्त एका असं भांड्यामध्ये दे, मी ते घरी घेऊन जाईन आणि भाकरी बरोबर खाईन. म्हातारीला खूप बरं वाटलं. तिने सांगितलं की बघा हे घाडगं मडकं आहे, याच्यामध्ये मी हे ताक तुम्हाला देते. त्याप्रमाणे घाडगं मडकं तिने दिलं आणि पुराणिक बुवासुद्धा घाईमध्ये त्याच्यावरती काही झाकण घ्यायचं विसरले आणि पुराणिक बुवा येत असताना वाटेमध्ये त्यांना अनेक लोक भेटली. प्रत्येकाशी बोलत असताना त्यांचं हे लक्षात आलं नाही की ते ताक आहे ते उघडं आहे आणि वरती एक म्हणजे की घार चाललेली होती आणि तिने आपल्या पायामध्ये सर्प पकडलेला होता. तो सर्प इतका घाबरलेला होता की त्याला कुठे फिरता येत नव्हतं, कारण बरोबर त्या घारेनी त्याचा मानच बरोबर पायामध्ये धरलेली होती आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे जी विषाची गरळ आहे ती विषाची गरळ खाली टाकली आणि ती विषाची गरळ अख्खीच्या अख्खी त्या घाडग्यामध्ये येऊन पडली, त्या ताकामध्ये येऊन पडली. आता त्या ताकामध्ये ती पडली याचा कुणालाही पत्ता नव्हता. पुरोहितांनाही देखील त्याचा पत्ता नव्हता, पुराणिकांना त्याचा पत्ता नव्हता. आणि मग ते ताक घरी घेऊन आले आणि संपूर्ण कुटुंबासमवेत ते आनंदाने खाल्लं आणि त्या आनंदाने ताकाबरोबर भाकरी खाल्ली, संपूर्ण ताक पिऊन झालं आणि काही क्षणामध्ये अख्खं कुटुंब मेलं, पूर्णपणे गतप्राण झालं. आणि मग गतप्राण झाल्याच्या नंतर ते कसे गेले, काय झालं त्याची सगळ्याची छानबीन चालू झाली आणि छानबीन चालू झाली. त्या छानबीनमध्ये असं लक्षात आलं की त्या म्हातारीने त्यांना ताक दिलं आणि त्या ताकाबरोबर पुढे भाकरी खाऊन ते पूर्णपणे गेले. मग आता याच्यामध्ये हे पाप जे ठरलं हे चौघांचंही त्याच्यामध्ये, म्हणजे त्याचा मुलगा, मुलगी, पुराणिक बुवा आणि त्यांची पत्नी चौघही जण त्याच्यामध्ये मेले. मग या चौघांचं पाप कुठे लिहायचं हा सर्वात मोठा प्रश्न पडला की या चौघांच्या मृत्यूला जबाबदार कोण, त्या मृत्यूचं पाप नक्की कोणावर लिहायचं. तर म्हातारीवर लिहायचं झालं तर म्हातारी म्हणली मी तर चांगल्या भावनेने ताक दिलं आणि जेव्हा मी ताक दिलं त्यावेळेला त्याच्यामध्ये विष नव्हतं. मग घारीला धरलं तर घारी म्हणली माझा धर्म आहे, मी सर्पाला पकडलं होतं, मला कुठे माहिती होतं की त्यांनी विष टाकले. सर्प म्हणला माझा धर्म आहे की सापाचं म्हणजे की माझ्या
विषाची गरळ आहे, ती गरळ बाहेर रोखणं, त्याप्रमाणे ती गरळ बाहेर पडली. मला कुठे माहिती होतं की ते ताकामध्ये पडेल, त्यामुळे तोही सुटला. आणि मग त्याच्यानंतर चौथं हे कुठे निर्माण झालं, तर चौथं हे निर्माण झालं ते त्या पुराणिकांनी खाल्लं, त्या पुराणिकांनी ते ताक प्यायलं. मग तो या पापाचा धनी आहे का, त्याच्यापर्यंत पोचवायचं का? तर त्याला काही कल्पना नव्हती. त्या म्हातारीने दिलं, तिच्या भावनेचा आदर म्हणून त्यांनी खाल्लं प्यायलं. मग या सगळ्याला जबाबदार कोण? मग याचे पाप कुणाच्या माथ्यावर टाकायचं, हे पाप कुणाच्या माथ्यावर लिहायचं, असं तो सगळीकडे विचारत फिरत होता. आणि त्यावेळेला एका ठिकाणी ज्यावेळेला चावडीवरती, म्हणजे एखाद्या झाडाच्या पूर्णपणे बुंद्यावरती जो पूर्णपणे कठडा बांधलेला असतो, जिथे चावडी भरते, त्या चावडीमध्ये काही लोक बसलेली होते. आणि त्याच्यामधला एक माणूस कशाचाही काही पत्ता नसताना म्हणत होता की त्या म्हातारीच्या ताकाने, त्या म्हातारीने दिलेल्या ताकाने त्या पुराणिकाचा जीव गेला. म्हणजे या म्हातारीनेच ताकामध्ये विष घालवून दिलं आणि त्या पुराणिकांचा जीव घेतला. आता त्या म्हातारीला तो जीव घेऊन काय उपयोग आहे, कशा करतात हे करेल, या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता केवळ निंदा करायची किंवा आपण काहीतरी बोलायचं, त्याप्रमाणे उपासनात्मक ते बोलले. आणि त्या ठिकाणी पूर्णपणे तो चित्रगुप्त फिरत होता की पाप कुणाच्या नाठ्यावरती लिहायचं. तर त्यावेळेला इंद्र म्हणतो की आबा हा जो आता इथे निंदा करतोय ना, याच्या ते पूर्णपणे नावावरती पाप सगळं लिहून टाक. त्या माणसाच्या नावावर ते सगळं पाप लिहिलं जातं आणि विनाकारण त्याच्या आयुष्यामध्ये रोग उत्पन्न होतो, विनाकारण त्याच्या आयुष्यामध्ये क्लेश उत्पन्न होतात. आणि मग ही गोष्ट साईबाबा या ठिकाणी भक्तांना समजावून सांगतात की तुमचा काही संबंध नसतो. तुमच्या आयुष्यामध्ये इतक्या गोष्टी करण्यासारख्या आहेत, इतक्या गोष्टी करण्यासारख्या पडलेल्या आहेत, परंतु त्याकडे तुम्ही लक्ष देत नाही. तुम्ही नेमकं काय करता, समोरचा काय करतो ते बघत राहता आणि तो करतोय त्याला मदत तर करतच नाही. एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही त्याला मदत करू शकता, त्याचं स्वप्न साकारू शकता, पण एवढे उच्च विचार तुमच्या मनात येतच नाही. तर तुमच्या मनामध्ये हेच विचार येतात की त्याची कुठे निंदा करायची, तो कुठे कमी पडतोय, त्याच्यामध्ये ड्रॉबॅक काय आहेत, आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही चव्हाट्यावर आणता आणि त्याची निंदा करत राहता आणि विनाकारण स्वतःच्या आयुष्यामध्ये रोग निर्माण करता, स्वतःच्या आयुष्यामध्ये क्लेश निर्माण करता. या गोष्टीची घृणा उत्पन्न व्हावी म्हणून ते डुक्कर समोर दाखवत आहेत की ते डुक्कर बघ, ते जसं विष्ठा चघळत आहे ना, तुमच्यात आणि त्याच्यामध्ये काही फरक नाही. तुम्ही सुद्धा लोकांची निंदा अशीच चघळत राहता, तुम्ही सुद्धा लोकांचं जीवन असंच चघळत राहता आणि निंदा स्वरूपामध्ये एक प्रकारे विष्ठाच खाता. गोष्ट इथे संपते आणि सत्संग या ठिकाणी चालू होतो. आपल्या आयुष्यामध्ये पण बघा, स्वतःला करण्यासारखी कितीतरी कार्य आहेत. स्वतःला कुठे आपला म्हणजे की ध्वज येतो नेऊन ठेवायचा आहे, किती प्रगती आपल्याला करायची आहे, पण ते सगळं सोडून आपण काय करत असतो, तर दुसऱ्याच्या चुका काढायच्या, दुसऱ्याचे अवगुण काढायचे आणि ते त्याच्या व्यतिरिक्त त्याला न सांगता दुसऱ्यांना जाऊन सांगायचे. ही निंदाच नाही का? मग हा विषय कुठेतरी थांबवला पाहिजे. बाप्पा मुद्गल ऋषींना हेच सांगतोय की कलियुगामध्ये फक्त निंदेच्या पापापासून वाचलाच ना, तर मुद्गला खूप काही कल्याण मनुष्य करू शकतो. आणि आपणही नेमकी तीच चूक करतोय, आपणही कुणाची न कुणाची निंदाच करतोय. तर मग आज या ठिकाणी शपथ घेऊया, या निंदेच्या पातकापासून पूर्णपणे वाचूया आणि दुसऱ्याची निंदा करण्यापेक्षा आपल्यामधले अवगुण आहेत ते शोधून काढूया, ते कसे सुधारवता येतील याच्यावरती पूर्णपणे चिंतन करूया. आज इथेच थांबूया. ओम साईराम.